नमस्कार मंडळी, स्टार प्रवाह वाहिनीवरील लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की रम्या नंदिनीसमोर पार्थला मुद्दामहून थँक्यू बोलते आणि त्याला सांगते की थँक्यू पार्थ, तू स्वतःहून मला ड्रॉप केलंस आणि येताना तू स्वतःहून घेऊन आलास। हे ऐकून नंदिनीला रम्याचा खूपच राग येतो। हे सगळं बघून नंदिनी काव्याला खोलीत घेऊन जाते आणि म्हणते की काव्या, अगं पार्थ तुझा नवरा आहे ना, मग आपल्या नवऱ्यावरती तू कोणालाही कसाही अधिकार कसा गाजू देतेस? इतक्या सहजासहजी तू कोणालाही आपल्या नवऱ्यावर हक्क कसा दाखवू देतेस? नंदिनी असं म्हटल्यामुळे काव्या नंदिनीकडे पाहतच राहते। त्यानंतर रोजच्या सवयीप्रमाणे पार्थ हा झोपण्यासाठी हॉलमध्ये त्याचं अंथरूण आणि उशी घेऊन जात असतो। तेव्हा काव्या त्याला म्हणते की पार्थ थांबा, तुम्ही आजपासून इथे झोपायचं आहे। त्यावर पार्थ मस्करीत म्हणतो की आज माझ्या कानात काहीतरी प्रॉब्लेम झाला आहे का, की मला काहीतरी चुकीचं ऐकू येतं आहे का? त्यावर काव्या म्हणते की तुम्ही जे ऐकलं ते करेक्ट आहे, बरोबर आहे। एकीकडे नंदिनी आपल्या बेडरूममध्ये जाते तेव्हा बेडवर मोठ्या अक्षरात सॉरी असं लिहिलेलं असतं। जीवा म्हणतो की कोणीतरी सांगितलंच आहे की बॉस इज ऑलवेज राईट, माझ्याकडून चूक झाली आहे, चूक झाली तर अगोदर नवऱ्यानेच बायकोची माफी मागायची असते। हे बघून नंदिनीला खूपच आनंद होतो। आता येणाऱ्या भागामध्ये काव्या आणि पार्थ, जीवा आणि नंदिनी यांचं प्रेम हळूहळू फुलताना आपल्याला दिसणार आहे। तर मंडळी, येणारा भाग पाहण्यासाठी तुम्ही किती उत्सुक आहात ते नक्की कमेंट्समध्ये सांगा। मालिका विश्वातील अशाच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।